डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्तानं काँग्रेसने जे आहे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नया अकोलापर्यंत जी आहे ती पदयात्रा काढली आणि स्वतः यशोमती ठाकूर चालतायत भर पावसात। आमदार बनवंत वानखळे देखील आहेत। ताई काय सांगणार, पदयात्रा सुरू झाली आहे भर पावसात? आपल्या अमरावतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत आणि तिथे आम्ही सगळेजण अभिवादन करण्यासाठी जातोय। आम्ही मागच्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केला आणि हा याच्यासाठी सुरू केला की आम्हाला बाबांनी दिलेले तत्व जे आहे ते या युवा पिढीला समजले पाहिजे। पंचशील जे आहे ते युवा पिढीला समजलं पाहिजे। तथागत बुद्धांनी शांतीचा मार्ग जो दाखवलेला आहे तो मार्ग या युवा पिढीला समजला पाहिजे। एकीकडे एका समाजाला दुसऱ्या समाजाला लढवायचं काम इथं जे शासन करतायत त्यांचं आहे आणि आम्हाला शांती या ठिकाणी प्रस्थापित करायची। बाबांनी दाखवलेला मार्ग हा उद्याच्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून ही सगळी खटाटोप। काय सांगणार, संविधानाचा मुद्दा तुम्ही सातत्याने लावून धरताय? बरोबर आहे ना, संविधान महत्त्वाचं आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे धर्माचा वापर राजकारणासाठी होतो आहे आणि धर्म वापरायसाठी नसतो, धर्म फॉलो करण्यासाठी असतो। त्याचं आचरण केलं पाहिजे। कोणताच धर्म हे सांगत नाही की दुसऱ्या धर्मासोबत तुम्ही गैरव्यवहार करा, पण जे लोक सत्तेत बसले आहेत ते सातत्यानं भांडण लावायचं काम करतात आणि भांडण मिटलं पाहिजे। कुठेतरी संविधान त्या ठिकाणी व्यवस्थित राहिलं पाहिजे। बघा आता एक नवीन सांसद झालं, त्या सांसदमध्ये संविधान केलं आणि त्याच्यामधला एक शब्द सेक्युलॅरिटी जो होता तो वगळून टाकला आणि मग सांगण्यात असं आलं की ते ह्याच्यासाठी वगळलं कारण मूळ ह्याच्यात नव्हतं। अरे पण अमेंडमेंट झाले, अमेंडमेंट नंतर त्या सगळ्या गोष्टी आल्या, मूळ तत्वामध्ये प्लेजमध्ये त्या सगळं सांगितलेलं आहे आणि असं कसं काही पण करू शकतात। या ठिकाणी आम्ही अभिवादन करायला आलेलो आहे, श्रद्धाभूमी आहे आणि आम्ही बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे एवढाच हा उद्देश आहे। काय सांगणार भाऊ, तुम्ही देखील स्वतः यात्रेमध्ये चालतायत, काय सांगणार पदयात्रा? बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी या नया अकोल्यामध्ये आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी ही नेहमीचीच रॅली आहे आणि आज सुद्धा आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी सहभागी झालो आहोत। तर आपण बघू शकतो अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला अभिवादन करून जी आहे ती ही यात्रा सुरू झालेली आहे आणि नया अकोला येथे दाखल होणार आहे। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काँग्रेसने जी आहे ती भर पावसात अभिवादन यात्रा काढलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।